कोठवली गावात दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली आहे। यामध्ये चोरट्याने कपाटातील एकूण 2,68,250 रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणी रबाळे पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सराईत गुन्हेगार नूर आलम शेख पश्चिम बंगाल येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला कोपरखैराणे पोलिसांनी अटक केली आहे। रबाळे पोलिसांनी आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करत रबाळे परिसरातील 5 गुन्ह्यांची देखील उकल केली आहे। पोलीस स्टेशनला मालकाचं काय ॲग्रीमेंट वगैरे असे काय प्रकार आहे तुमच्या निदर्शनात आला का? नाही, हा तपासाचा भाग आहे। आता तपासामध्ये तो कोणत्या रूममध्ये राहत होता, त्याचा ॲग्रीमेंट कोणी केलं होतं, भाड्याने राहत होता का, त्याचा मूळ मालक कोण आहे, ते आता तपासाचा भाग आहे। आम्ही ते तपासामध्ये निष्पन्न करूया बाबी सगळ्या। आता उद्यापर्यंत आहे तो पोलीस कस्टडीमध्ये। आम्ही त्याचं रिमांड मान्य न्यायालयाला रिक्वेस्ट करून एक्सटेंड करून घेणार आहोत, जेणेकरून त्याचे काही साथीदार आहेत त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा आम्ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तपास करून त्यांनासुद्धा ताब्यात घेऊन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न राहील। अजूनही एक आरोपी नाही असं तर त्याच्याबरोबर कोणी दुसरं होतं का? हां, आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये त्याचा एक आरोपी डिस्क्लोज झालेला आहे, तर त्याचा शोध चालू आहे। आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी केंद्र सरकारने हमीभावात वाढ केली आहे, असा टोला रविकांत तुपकर यांनी लगावला आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारने हमीभावात केलेली वाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे। सरकारने हातचलाकी केली, कागदावरचे उत्पादन कमी केले आणि हमीभावात वाढ केली आहे। उदाहरणार्थ सोयाबीनच्या गेल्या वर्षीचं उत्पादन खर्च 7,000 होता, त्यात 50% नफा मिळून किमान 10,000 पर्यंत सोयाबीनला भाव मिळणे अपेक्षित आहे। पण आता दिलेल्या हमीभावात उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही आहे। हेडलाईन मॅनेजमेंट करण्यासाठी हमीभावामध्ये वाढ केली आहे। आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी केंद्र सरकारने हमीभावात वाढ केली आहे। केंद्र सरकारने हमीभावात केलेली वाढ आम्हाला मान्य नाही। हमीभावात भरघोस वाढ करणे अपेक्षित होते। केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय, असंही रविकांत तुपकर यावेळी म्हणाले। केंद्र सरकारनं शेती पिकांच्या हमीभावात केलेली वाढ ही निव्वळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे। 100 रुपये, 50 रुपये, 200 रुपयांनी केलेली हमीभावातली वाढ ही शेतकऱ्यांना परवडणारी नाही। प्रत्यक्ष बांधावर शेतकऱ्यांना जास्त खर्च येतो। सरकारने एक हातचलाकी केली की कागदावरचं उत्पादन खर्च कमी केला आणि मग हमीभावात वाढ केलेली आहे। वास्तविक पाहता आता उदाहरणार्थ सोयाबीनचा या वर्षीचा म्हणजे गेल्या वर्षीचा प्रत्यक्ष बांधावरचा उत्पादन खर्च 7,000 ते 7,500 पर्यंत आहे। मग त्यात 50% नफा ॲड करून किमान 10,000 पर्यंत सोयाबीनला भाव मिळणं अपेक्षित आहे। परंतु 7,000 रुपये जर प्रत्यक्ष बांधावर उत्पादन खर्च येत असेल आणि हे जर 4,500 4800 रुपये 5,000 रुपयाचा हमीभाव देणार असतील तर उत्पादन खर्चसुद्धा याच्यामध्ये भरून निघत नाही। त्यामुळं फक्त हेडलाईन मॅनेजमेंट करण्यासाठी या हमीभावामध्ये वाढ केलेली आहे आणि आम्ही काहीतरी शेतकऱ्यांसाठी करतो आहे हे भासवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केलेला आहे। केंद्र सरकारनं केलेली हमीभावातली वाढ ही आम्हाला मान्य नाही। भरघोस हमीभावात वाढ करणं अपेक्षित होतं, परंतु केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे। जालना महानगरपालिकेच्या घंटा गाड्यांची पोलीस वाहतूक विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे। महानगरपालिकेत अनेक वर्षांपासून जुनी वाहनं आहेत, त्या जवळपास 79 गाड्यांची यादी महापालिकेने आरटीओ विभागाला दिली आहे। त्यानुसार आरटीओ कडून प्रत्येक वाहनांची तपासणी करून त्यामध्ये नियमबाह्य बसणाऱ्या गाड्यांचं स्क्रॅप केलं जाणार आहे। तपासणीमध्ये गाड्यांचे किलोमीटर तपासणी, चेसिस तपासणी, इंजिन सद्यस्थिती इत्यादी तपासणी करून याचा रिपोर्ट महानगरपालिकेला दिला जाईल, असं आरटीओ निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितलं आहे। यामध्ये 15 ते 20 गाड्या स्क्रॅप होणार आहे। यामध्ये आरटीओ निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक आरटीओ अभिजित बावस्कर, चालक आसाराम घुगेच्या वतीनं घंटा गाड्यांची तपासणी होत आहे। काल 40 गाड्यांची तपासणी पूर्ण झाली असून पूर्ण गाड्या तपासणी झाल्यानंतर नेमक्या किती गाड्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि किती गाड्या स्क्रॅप होतील हे तपासणी अंती कळून येईल असे असल्याची माहिती आरटीओ निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली आहे। सर, काय चेकिंग करण्यात येत गाड्याची? हे ज्या गाड्या ज्यांचे 10 वर्षापेक्षा जास्त आले त्या वाहनांची तपासणी करतो आम्ही। त्यांचे किती किलोमीटर झाले, त्यांचे चेसिस नंबर वगैरे सगळे व्हेरीफाय करून आम्ही महानगरपालिकेला रिपोर्ट देणार आहोत। स्क्रॅप करण्यात येणार आहे जुन्या गाड्या? स्क्रॅप जे क्रायटेरियात बसतील त्या स्क्रॅप करण्यात येतील। किती गाड्या आहे सर? त्या आता 41 ते 80ची 79 पर्यंत लिस्ट दिली त्यांनी। 1 ते 40 आमच्या ऑलरेडी झाल्याची।
त्यात ज्या क्रायटेरियात बसतील. किती गाड्या असं प्रिस्क्राईब करण्यात आल्या आहेत? नाही अजून आता चेकिंग चालू आहे ना. आता काय नाव सर? नितीन पाटील, मोटर वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जालना. अनेक गोष्टी वायकर यांच्याबद्दल पुढे येत आहेत. यात मुख्यमंत्री यांचा सहभाग असणार आहे असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे. त्याचबरोबर बोगस बियाण्यांवर सरकारचं नियंत्रण नाहीये. हे बोगस बियाणे गुजरातवरून येत आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही तर विरोधात आहे. कृषी आयुक्तालयात आलो होतो. खते, बी बियाणे, पीक विमा अर्ज पुरवठा याबाबत आम्ही बैठक घेतली. अधिकारी काम करतायत पण सरकार पाहिजे तसे सहकार्य करत नाहीये. आत्महत्येला कारण चुकीच्या पद्धतीने केला जाणारा कर्ज पुरवठा असून बोगस बियाणे सुद्धा आहे. यामुळे यावर कारवाई केली पाहिजे. अनुदान काही प्रमाणात मिळालं आहे पण सरकार शेतकरी विरोधी आहे. गेल्या वेळी शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या सरकारमध्ये प्रामाणिक अधिकाऱ्याला स्थान नाहीये. अनेक अधिकाऱ्यांना म्हटलं पाहिजे पूर्ण वेळ आयुक्त नाही, हे दुर्दैव आहे. अधिवेशनात आम्ही अनेक प्रश्न मांडू असंही ते यावेळी म्हणाले. आत्महत्येला कारण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना होणारा कर्ज पुरवठा, बँकांची दादागिरी आणि सगळ्यात महत्वाचं बोगस बियाणं आणि बोगस खत. आता या चर्चेमध्ये हाच मुद्दा निघाला की एखाद्या शेतकऱ्याने बियाणं घेतलं आणि ते बोगस निघालं, ते उगवलंच नाही तर त्याचं वर्ष नव्हे तर त्याचं जीवन संपवलं जातं. अशा प्रकारची स्थिती आहे. पण या बोगस बियाण्यावर, बोगस खतावर सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही आणि हे सगळं गुजरातमधून या महाराष्ट्रात येतं. याच्यामध्ये काही व्यापारी सहभागी असतील निश्चित, परंतु या बोगस बियाणं आणणाऱ्या कंपन्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. पोलिसांची कारवाई झाली पाहिजे. यांना तुरुंगात पाठवलं पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्यांना मला असं वाटतं या आत्महत्येचं प्रमाण हे कमी होणार नाही. आणि बँका, आता मी एक उदाहरण दिलं बैठकीमध्ये की एक बँकेने संभाजीनगर जिल्ह्यातल्या पिंपळखुटा गावच्या बँकेने 9 लाख कर्ज देतो सांगितलं. प्रॉपर्टी मॉर्गेज करून घेतली परंतु कर्ज देत नाही अशा प्रकारची सूचना दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सिबिल तपासलं त्या अधिकाऱ्यांनी. इकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं तर सिबिल जो कोणता मॅनेजर बघेल त्याच्यावर कारवाई करेल. माझं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा सरकारला आव्हान आहे की सिबिल तपासणाऱ्या कोणत्या तरी कारवाई या महाराष्ट्रात झाली का? तर बिलकुल झालेली नाही. तेव्हा सरकार बोलघेवड्या घोषणा करतं शेतकऱ्यांच्या बाजूनं, प्रत्यक्षात काही नाही. अजून वेगवेगळ्या पद्धतीनं पीक विमा सुद्धा पूर्णपणे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल याचं सुद्धा अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही. मोठ्या प्रमाणात, काही प्रमाणात मिळालं असेल परंतु मोठ्या प्रमाणात देणं बाकी आहे. आणि मला वाटतं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं कोणत्याही प्रकारे निर्णय घेत नाही. शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार या महाराष्ट्रात आहे. सर, वायकर आणि कीर्तीकरांची जी खरं तर जागा आहे, आपल्याला माहिती आहे की संघर्ष किती झाला होता आणि शेवटी वायकर तिथनं विजयी झाले. पण मुख्यमंत्र्यांनी एक विधान असं केलंय की वायकर जिंकूनही विरोधक हरवण्याचा प्रयत्न करत होते, मग मी डोळे झाकून शांत बसू का, बघत राहू का? यावरून एक संशयाचं वादळ निर्माण झाले की मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. हे पहा, सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. वायकरांच्या मेहून मोबाईल समोर येतोय, त्याच्यावर OTP येत होता, हे समोर येत आहे. आणि मुख्यमंत्री दांडात अशा पद्धतीने बोलत असेल याचा अर्थ या अधिकाऱ्यावर दबाव होता आणि या अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम केलंय. कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत. यथावकाश या सगळ्या गोष्टी समोर येतील. मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असेल या सगळ्यामध्ये? 100% त्यांनीच कबूल केलेलं आहे.